अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर बघा आजचा विषय कोणता होणार आहे, तर आज आपण बघणार आहोत की श्रावण महिना आपला येणार आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आपल्याला शिवलीलामृत या ग्रंथाचे पारायण करायचे आहे। तर बघा आपले जे काही संकट असतात, कुठलेही संकट असू द्या, ते संकट पार होण्यासाठी आपण भगवान शिवांची आराधना श्रावण महिन्यामध्ये करू शकतो। तसेच तुम्हाला काही अडचण जरी नसेल तरी सुद्धा शिवलीलामृत या दिव्य अशा ग्रंथाचे आपल्या घरामध्ये श्रावण महिन्यात एक तरी पारायण आपण करायचं आहे। अगदी छोटासा हा ग्रंथ आहे। या ग्रंथाचे पारायण आपल्या घरात घडल्याने आपल्या घरातील कुठलेही दोष असू द्या ते दूर होतात, आपल्या कुठल्याही अडचणी ज्या असतात त्या दूर होत असतात। कारण भगवान शिव हे भोळे आहेत आणि त्यांची उपासना आपण केल्याने आपल्याला त्याची फलप्राप्तीही मिळत असते। म्हणून आपल्याला श्रावण महिन्यामध्ये शिवलीलामृत या ग्रंथाचे पारायण करायचे आहे। आता पारायण करत असताना शिवलीलामृत या ग्रंथाचे पारायण कशा पद्धतीने करायचे, संकल्प कसा करावा, पाठ मांडणी करावी का, 7 दिवसीय पारायण, 3 दिवसीय पारायण, तसेच 1 दिवसीय पारायण कशा पद्धतीने करावे, याला नियम कोणते लागू होतात, अन्न आपण जे ग्रहण करतो त्यामध्ये कोणते नियम असतात आणि दररोजच्या जीवनामध्ये सुद्धा काही नियम पाळायचे असतात, वेळ कोणती ठेवायची वाचनाची, ही संपूर्ण माहिती जी आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे। तसेच उद्यापन सुद्धा कशा पद्धतीने आपण करायचे ते बघणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता संपूर्ण माहिती जाणून घ्या। तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेन बघा, श्रावण महिना आपला येणार, तर बघा श्रावण महिना जो आहे तो आपला येणार आहे ते 13 ऑगस्ट पासून सुरुवात होणार आहे। तर आपला 11 सप्टेंबर 2026 या दिवसांमध्ये आपला श्रावण महिना चालणार आहे, लक्षात घ्या। 13 ऑगस्ट पासून तर 11 सप्टेंबर हा कालावधी श्रावण महिन्याचा आहे। या महिन्यामध्ये आपल्याला शिवलीलामृत या ग्रंथाचे पारायण करायचं आहे। आता सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, तुमच्याकडे जर ग्रंथ नसेल तर सर्वप्रथम हा जो ग्रंथ आहे, छोटासा ग्रंथ आहे, हा ग्रंथ तुम्ही घेऊन यायचा आहे। बघा या पद्धतीने छोटा ग्रंथ येत असतो। या ग्रंथामध्ये शिवलीलामृत या ग्रंथामध्ये 14 किंवा 15 अध्याय असतात। आता तुम्ही म्हणाल ताई तुझ्याकडे जो ग्रंथ आहे यामध्ये 15 अध्याय आहेत, तुमच्याकडे जर 14 अध्यायांचा असेल तर घाबरू नका, काही मनात शंका घेऊ नका। म्हणजे सगळे जे ग्रंथ असतात ते सारखेच असतात, मनात शंका न घेता आपण हे वाचन करू शकतो। 14 अध्यायांचाही असला तरी चालेल, 15 अध्यायाचा असला तरी सुद्धा चालेल। तर या ग्रंथाचं पारायण आपल्याला करायचं आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला मी नियम कुठले पाळावे, काय पाळावे ते सांगते। कारण बरेच लोक काय असतात, नियम वगैरे बघूनच जी सेवा असते ती करत नाही आणि मनात कुठेतरी शंका घेतात, भ्रम घेतात आणि मग सेवा करायला नको असं म्हणतात, नको मला करायची नाही। पण खूप सुंदर अशी सेवा आहे, म्हणून तुम्हाला सांगेल श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक घरामध्ये ही सेवा घडणं खूप महत्त्वाचं ठरतं। तर सर्वप्रथम आपल्याला बघा, हे जे पारायण आपण करत असतो, पारायण करत असताना अगदी छोटेसे नियम आपल्याला पाळायचे आहेत। ते म्हणजेच काय, आता श्रावण असल्यामुळे आपण मांसाहार करणारच नाही, त्यामुळे मांसाहाराचा नियम पाळलाच जाईल, परान्न आपण घ्यायचं नाही। या ग्रंथाचं पारायण करत असताना ब्रह्मचर्य पालन करायचं आहे, हा एक नियम त्यामधला आहे। आणि आपल्याला बघा जी वेळ असते वाचनाची ती एकच ठेवायचा प्रयत्न करायचा आहे। जेव्हा पण तुम्ही वाचन करणार आहेत, अगदी सकाळी किंवा संध्याकाळी, हे एवढेच नियम पाळायचे आहेत। त्या व्यतिरिक्त जेवणामध्ये आपण कांदा लसूण वर्ज्य करावा, या पद्धतीने नियम पाळायचे आहेत। भाजी चपाती आपण सगळं काही, आपण कुठलीही भाजी खाऊ शकतो, डाळ खाऊ शकतो, फक्त कांदा लसूण हा वर्ज्य करायचा आहे, हे लक्षात घ्या। मसाले आणि कांदा लसूण वर्ज्य करावा, या पद्धतीने आपण नियम पाळायचे आहेत। साधे आणि सोपे नियम आहेत। झोपायचे, उठायचे, खाली झोपायचं का, चटईवर झोपायचं का, हे कुठलेही नियम नाहीत। त्यामुळे हे छोटेसे नियम पाळून अगदी तुम्ही शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण करू शकतात। तर आपल्या विषयाला सुरुवात करूया। तर बघा सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, पहिल्या दिवशी आपल्याला जेव्हा पण पारायण सुरुवात करणार आहात तेव्हा संकल्प आपल्याला करायचा आहे। आता कधी सुरुवात करावी याचा काही नियम असतो का, की आपण सोमवारलाच चालू करावं? तर बघा तुम्हाला सांगेल, असा काही नियम नाही की सोमवारीच चालू करावं। तुम्हाला शक्य होत असेल तर करा, नाही शक्य होत तर मनात शंका न घेता श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस हा पवित्र असतो, त्यामुळे तुमचा वेळ काळ साध्य होईल त्या पद्धतीने तुम्ही सुरुवात करावी। आता सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल की 1 दिवसीय पारायण कशा पद्धतीने करावं। तर ज्या दिवशी तुम्ही पारायण करणार आहे त्या दिवशी सकाळी संकल्प घ्यावा। संकल्प घेत असताना तुमचं नाव, तुमचं गोत्र या पद्धतीने आपण म्हणावं आणि तुमची जर काही इच्छा असेल त्यासाठी तुम्ही 1 पारायण करत आहेत किंवा 5 किंवा 7 करणार आहेत श्रावण महिन्यामध्ये, ते तुम्ही तिथे सांगावं आणि भगवान शिवांना आराधना करावी आणि तिथे
संकल्पामध्ये तुम्हाला सांगायचं आहे, भगवान शिवांना सांगायचं आहे की मी असं या कारणामुळे किंवा या अडचणीमुळे तुमचं हे शिवलीलामृत पारायण करत आहे, ही सेवा माझ्याकडून करून घ्या आणि माझी सेवा जी आहे तुमच्या चरणी मी अर्पण करत आहे ती स्वीकारा, या पद्धतीने आपण सांगायचं आहे. हा संकल्प केल्यानंतर तुम्ही जर एक पारायण करणार आहे तसं आपण सांगावं, तुम्ही 5 करणार ते पण शब्द तिथे सांगायचे आहेत. या व्यतिरिक्त तुम्ही जर बघा म्हणजे 7 दिवसीय जर पारायण करणार असणार ते तिथे सांगावं की 7 दिवशी एक पारायण करणार आहे किंवा मग 3 दिवशी एक पारायण करणार आहे किंवा 2 करणार आहेत, हे सुद्धा आपण सांगावं. किंवा जर तुम्हाला संख्या सांगायची नसेल, यथाशक्ती करायचे पारायण त्या पद्धतीने सांगा की करून घ्या माझ्याकडून, या पद्धतीने संकल्प करावा. आता 1 दिवसीय पारायण जर आपण करत असतो तर 1 दिवसीय पारायण करत असताना तुम्हाला सांगेल वेळ जो असतो सर्वप्रथम कुठलेही असू द्या, 1 दिवसीय किंवा कुठलेही पारायण करत असताना वेळ जो असतो तो सकाळचा ठेवायचा प्रयत्न करा. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही सुरुवात केली अगदी तरी सुद्धा चालेल आणि त्या पद्धतीने वाचनाला सुरुवात करायची आहे. किंवा संध्याकाळी प्रदोषकाळी जो काळ असतो, संध्याकाळी 4:30-5 नंतरचा जो कालावधी असतो, सूर्यास्ताच्या आधीचा जो कालावधी असतो, तेव्हा तुम्ही सुरुवात करा वाचनासाठी तरी सुद्धा चालेल. तर या पद्धतीने हे जे 2 काळ असतात हे भगवान शिवांना आवडत असतात, म्हणजे त्यावेळी आपण शिवांची आराधना केल्याचं खूप चांगलं फळ मिळतं. हा जो कालावधी असतो हा जो चांगला मानला जातो भगवान शिवांच्या सेवेसाठी. जर शक्य होईल तर हा काळ घ्या किंवा तुम्हाला शक्य होत नाही तर तुम्ही दिवसभरात कधीही करू शकतात, शेवटी तुमच्या वेळावर आहे. शेवटी बघा आपला विश्वास, आपली श्रद्धा खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला वेळ साध्य होत नसेल सकाळी आणि रात्री म्हणजे संध्याकाळी तर तुम्ही दुपारी केलं तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. शेवटी आपल्याला सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे, भलेही ती दुपारी का असेना. मग या पद्धतीने करा. आणि करत असताना 1 दिवसीय पारायण करत असताना आता हे 15 जे अध्याय असतात किंवा 14 अध्याय जे असतात ते एका बैठकीत करायचे, हे लक्षात घ्या. एका बैठकीत पूर्ण अध्याय पठण करायचे आहेत. आता तुम्ही म्हणत ताई मी एका बैठकीत नाही करू शकेल तर 2 बैठकीत करू का, तर नाही. 1 दिवसीय पारायण जे आपण करत असतो ते एका बैठकीतच आपल्याला पूर्ण करावं लागतं. एका बैठकीत जर करायला गेलं तर बघा 6.5-7 तास लागतील तुम्हाला. शेवटी तुमच्या वाचण्याच्या स्पीडवर आहे. तुम्ही नेहमी करत असणार, नेहमी वाचन ग्रंथांचे करत असणार किंवा केलेलं असेल आधी तर शक्य होत असतं, तर या पद्धतीने तुम्ही करू शकतात. नाही तर तुम्हाला जास्त कालावधी पण लागू शकतो जर तुमचा वाचण्याचा स्पीड कमी असेल तर. ठीक आहे, या पद्धतीने. आता बघा 3 दिवसीय पारायण कशा पद्धतीने करावं, तर 3 दिवसीय पारायण करत असताना तर वाचनाला बसत असताना आता 14 अध्याय जर असतील, पहिल्या दिवशी 5 अध्याय, दुसऱ्या दिवशी 5 अध्याय, तिसऱ्या दिवशी 4 अध्याय येतील. 15 अध्याय जर असतील तर तिसऱ्या दिवशी 5 अध्याय येतील. या पद्धतीने 3 दिवसीय पारायण आपण करू शकतो. 7 दिवसीय जर तुम्ही पारायण करत असणार, 7 दिवसीय पारायण जर करत असणार तर दररोज तुम्हाला 2 अध्याय पठण करायचे आहेत. 2-2-2 अशा पद्धतीने 14 अध्याय असतात, 7 दिवसांमध्ये होऊन जातात. 15 अध्याय जर असेल तर शेवटच्या दिवशी 3 अध्याय येतील आपले. या पद्धतीने तुम्ही पारायणाचं वाचन करू शकतात. आपलं वाचन पूर्ण झाल्यानंतर, आता पारायणाचं वाचन झालं किंवा पारायण पूर्ण झाल्यानंतर आपल्याला उद्यापन सुद्धा करायचं असतं. आता उद्यापन करत असताना आपण काय करावं, तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, आपण ज्या दिवशी उद्यापन असेल त्या दिवशी भगवान शिवांची जी आपल्या देवघरामध्ये मूर्ती असेल त्या मूर्तीला आपण नैवेद्य, असंही आपण दररोज जेवण जे ग्रहण करणार आहोत तो नैवेद्य दाखवायचाच आहे. पण ज्या दिवशी उद्यापन असणार त्या दिवशी आपण गोडाचा नैवेद्य बनवायचा आहे, म्हणजे खीर, पुरी वगैरे या पद्धतीने नैवेद्य बनवायचा आहे. तो भगवान शिवांना अर्पण करायचा आहे. नैवेद्य वगैरे दाखवावा. तिथे आपण आरती, गणपती बाप्पाची आरती, भगवान शिवांची आरती आपल्याला करायची आहे. आणि अजून तुम्हाला सांगेल, ही सगळी पूजा झाल्यानंतर तुमच्या घरी जर ब्राह्मण आले जेवणासाठी, जर तुम्हाला ब्राह्मण जोडपं मिळालं तर बोलवावं. नसेल ब्राह्मण जोडपं तर साधं आणि सोपं तुम्हाला सांगेल, शिवमंदिर तुमच्या घराजवळ असेल तर शिवमंदिरात तुम्ही जाऊ शकता. तिथे गेल्यानंतर भगवान शिवांच्या मंदिरामध्ये जे ब्राह्मण असतील, भट जे असतील, त्यांना आपण सफेद कपडे जे असतात ते तुम्ही दान स्वरूपात करू शकतात. काहीही दान करा, सफेद कुर्ता पजामा जे असेल किंवा धोती, या पद्धतीने. अगदी हातरुमाल सुद्धा सफेद तुम्ही दान केला तरी सुद्धा चालेल. तांदूळ जे असतात ते तुम्ही दान करू शकतात. मिठाई असतं ते तुम्ही दान करू शकतात. म्हणजे पांढऱ्या वस्तूचं दान त्यांना करायचं आहे. या पद्धतीने तिथे करू शकतात. दक्षिणा जी असते ती सुद्धा तुम्ही 11 रुपये, 21 रुपये यथाशक्ती त्या ब्राह्मण भावांना तुम्ही दान स्वरूपात द्यायचं आहे. या पद्धतीने तुम्हाला मंदिरामध्ये सुद्धा ही पूजा करायची आहे. आपल्या घरात जर आले ब्राह्मण बाबा तर त्यांना करा.
त्यानंतर सुद्धा म्हणजे जरी तुमच्या घरात तुम्ही दानधर्म केलं तरी सुद्धा तुम्हाला मंदिरात जाऊन भगवान शिवांना पाणी अर्पण करायचं आहे, बेलपान आपण अर्पण करायचे आहेत. यथाशक्ती 1 नाही तर 11 बेलपान जे असतात ते आपण अर्पण करायचे आहेत. या स्वरूपात आपल्याला उद्यापन करायचं आहे. भगवान शिवांच्या मंदिरात जाऊन आपल्याला सांगून यायचं आहे. आता पहिल्या दिवशी सुद्धा तुम्ही मंदिरात गेले आणि भगवान शिवांना सांगून आले तिथे जाऊन की अशी सेवा मी अर्पण करत आहे हे सांगितलं तरीही चालेल. आणि तिथे उद्यापनाच्या दिवशी सुद्धा तुम्हाला जायचं आहे आणि त्या दिवशी सुद्धा सांगायचं की मी ही सेवा पूर्ण केलेली आहे, ती तुमच्या चरणी अर्पण करत आहे. माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला क्षमा करावी, माझी इच्छा पूर्ण करा अशीच प्रार्थना तुमच्या चरणी करत आहे. या पद्धतीने साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही उद्यापन करू शकतात. बेलपान सुद्धा आपण भगवान शिवांना अर्पण करू शकतात, कच्चं दूध अर्पण करू शकतात, पाणी अर्पण करू शकतात. या पद्धतीने तुम्ही अर्पण करायचं आहे भगवान शिवांना आणि यथाशक्ती तिथे तुम्ही आरती करू शकतात. तुमची इच्छा, शेवटी जर मंदिरात तुम्हाला आरती करायला शक्य होईल तर तिथे करा किंवा आपल्या घरात आपण गणपती बाप्पांची आरती त्यानंतर भगवान शिवांची आरती आपण करू शकतो. या पद्धतीने साध्या आणि सोप्या पद्धतीने उद्यापन आपल्याला करायचं आहे. थोडक्यात काय, नाहीच काही शक्य झालं, तिथे ब्राह्मण बाबा नसलेच तर भगवान शिवांची जी ही असते पिंड तिथे अर्पण करा किंवा भगवान शिवाच्या मंदिराजवळ जर एखादी व्यक्ती गरीब तुम्हाला दिसत असेल, नाही ब्राह्मण बाबा भेटले किंवा तुम्हाला वाटत आहे की भगवान शिवाच्या पिंडीजवळ जर मी वस्त्र काही असू द्या ते जर ठेवले खराब होत असतील तर बघा, शिव मंदिराजवळ एखादी गरीब व्यक्ती जर तुम्हाला दिसली तर त्या व्यक्तीला तुम्ही दान करा. पांढरे वस्त्र जे तुम्ही दान स्वरूपात देणार आहे तर एखाद्या गरीब व्यक्तीला दान करा, भगवान शिवांचं स्वरूप म्हणून दान करा असं मी तुम्हाला सांगेल. दक्षिणा जी असते ती मंदिरात टाकून द्या. या पद्धतीने तुम्ही दानधर्म करू शकतात. जे काही दान करता येईल दानधर्म करायचा आहे त्या दिवशी. या पद्धतीने उद्यापन साधं आणि सोप्या पद्धतीत करायचं आहे. आणि या इथे तुम्हाला सांगेल, आपल्या घरामध्ये सुद्धा आता आपण पूजाची पाट वगैरे मांडावा का किंवा आपण काय करावं, तर बघा तुमचं घर जर मोठं असेल तर अवश्य तुम्ही पाट मांडणी करावी. दररोज तुम्हाला पूजा करायला जमत असेल त्या पद्धतीने फुलं निर्माल्य काढून घेणे, नव्याने आपण ठेवणे, या पद्धतीने करा. किंवा तुम्हाला शक्य होत नाही, ताई मला एवढा वेळ नाही आहे, तर तुम्ही देवघराच्या समोर बसून आपण पूजा न मांडता देवघराच्या समोर आपण ग्रंथ ठेवावा, दिवा वगैरे लावायचा आहे, धूप किंवा अगरबत्ती आपण लावायचे, ग्रंथाला नमस्कार करावा, ग्रंथाची पूजा करावी, ग्रंथाला नमस्कार करावा, वाचनाला सुरुवात करावी. वाचन सुरुवात करत असताना ग्रंथामध्ये दिलेलं आहे, मी नाही सांगितलं तरी ग्रंथामध्ये सुरुवातीला दिलेलं आहे, 108 वेळा किंवा 11 वेळा तरी निदान आपल्याला ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे आणि ग्रंथाच्या वाचनाला सुरुवात करायची आहे. या पद्धतीने वाचन करा. ग्रंथ वाचन केल्यानंतर सुद्धा ग्रंथाला नमस्कार करावा आणि नंतर ग्रंथ बंद करून, आणि आपण जेव्हा पारायण करतो तेव्हा एका कपड्यामध्ये पांढरं वस्त्र असेल तर पांढऱ्या वस्त्रामध्ये हा ग्रंथ आपण ठेवून द्यायचा आहे उचलून तरी सुद्धा चालेल. किंवा पाठ मांडत असणार तर त्या ठिकाणी सुद्धा पांढरं वस्त्र आपण टाकावं आणि दिवा वगैरे आपण प्रज्वलित करावा. या पद्धतीने आपण करू शकतो. शेवटी आपली बघा इच्छा असते आपल्याला कशा पद्धतीने करावं. शेवटी आपला भाव खूप महत्त्वाचा आहे. किती अंतःकरणापासून केवढा भाव ठेवून तुम्ही हे पारायण करतात ते खूप महत्त्वाचं आहे ना, की आपण पाठ मांडतोय की हे करू का ते करू, यामध्ये न अडकता आपली श्रद्धा, आपला विश्वास, आपला भाव खूप महत्त्वाचा असतो. आपण जेव्हा वाचन करत असतो तेव्हा आपल्याला दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे, अगरबत्ती लावायचं आहे, अगरबत्ती संपली तर दुसरी अगरबत्ती लावा, दिव्यातील तेल संपत आलं तर तेल आपण टाकू शकतो, तुपाचा दिवा जर शक्य झालं तो आपण लावावा. या पद्धतीने करा. फक्त तुम्हाला सांगेल, जेव्हा पण तुम्ही वाचन करत असतात तेव्हा वाचन करत असताना उठू नका. ब्रह्मचर्याचं पालन आपल्याला या पारायण कालावधीमध्ये करायचं आहे. भलेही तुम्ही 3 दिवसाचं करा, 1 दिवसाचं करा किंवा मग 7 दिवसाचं करा, कितीही दिवसाचं करा, तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन या दिवसांमध्ये करायचं आहे आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने करायचं आहे. शक्य झालं तर बघा पांढरे वस्त्र परिधान करायचे आहेत, काळे आणि निळे वस्त्र परिधान करू नका. वाचनासाठी आसन एक ठेवा, वेळ एकच ठेवायचा प्रयत्न करा. सकाळी जर तुम्ही वाचन करत आहेत तर सकाळीच वाचन करा, संध्याकाळी वाचणार आहे तर संध्याकाळी करा, तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकतात. तर या पद्धतीने आपण शिवलीलामृत या ग्रंथाचे वाचन आपल्या घरामध्ये नक्कीच श्रावण महिन्यात एकतरी पारायण आपल्या घरामध्ये करा. प्रत्येक अध्यायाची फलश्रुती ही वेगवेगळी असते. तर एक अध्याय तुम्ही घेतला, या ग्रंथामध्ये संपूर्ण दिलेली आहे, फलश्रुती सुद्धा प्रत्येक अध्यायाची दिलेली आहे.
तिथे बघा फलश्रुती काय आहे तो अध्याय सुद्धा तुम्ही संकल्प करून अगदी दररोज श्रावण महिन्यामध्ये आपण पठण करू शकतो। पहिल्या दिवशी संकल्प करा आणि त्या पद्धतीने एक एक अध्याय म्हणजे तोच अध्याय आपल्याला दररोज सुद्धा आपण श्रावण महिन्यामध्ये पूर्ण दिवस करू शकतो। या पद्धतीने आपल्याला भगवान शिवांची आराधना उपासना थोडी का असेना करायची आहे। नक्कीच 7 दिवसांमध्ये करा, तुम्हाला शक्य होणारच नाही तर 15 अध्याय असतील तर 15 दिवसांमध्ये एक पारायण होईल। दररोज एक एक अध्याय वाचन केला तरी सुद्धा 14 अध्याय असतील तर 14 दिवसांमध्ये एक एक अध्याय केला तर एक पारायण होत असतं। तर या पद्धतीने सुद्धा सेवा तुम्ही करू शकता। फक्त नियम आपण तेवढे दिवस पाळावे आणि आपली सेवा भगवान शिवांच्या चरणी अर्पण करायची। अगदी साधी आणि सोप्या पद्धतीने सेवा आहे, अगदी आपण करू शकतो, सगळेच करू शकतो, एवढी अवघड सेवा नाहीये। तर या पद्धतीने आपल्याला शिवलीलामृत या ग्रंथाचे पारायण आपल्या घरामध्ये श्रावण महिन्यामध्ये करायचंय। नक्कीच सगळ्यांनी सेवा करा आणि भगवान शिवांची सेवा जो कोणी करत असतो, भगवान शिव एवढे भोळे असतात ना, ते लगेच प्रसन्न होतात, म्हणून सगळ्यांनी ही सेवा करा असं आवर्जून सांगेल। तर मग सांगितलेली सेवा जी आहे ती भगवान शिवांच्या चरणी अर्पण करते, महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते। नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत। श्री स्वामी स्वतः अवधूत चिंतन। श्री गुरुदेव।